जिवंत देवाच्या परतपर परमेश्वराच्या नावाला धन्यवाद। उत्पत्ती ते प्रकटीकरणाच्या सर्व पुस्तकांमध्ये वारंवार आपण पाहतो की स्त्रियांना परमेश्वराने फार मोलाचं स्थान दिलेलं आहे। परंतु काही अशी वचनं आहेत बायबलची ज्यांचा अर्थ सलग सरळ व्यवस्थित रीतीने न घेतल्यामुळे अनेक वेळा त्याच्यामध्ये कन्फ्युजन निर्माण होतं आणि बऱ्याच ठिकाणी स्त्रियांना प्राधान्य दिलं जात नाही। जुन्या करारातील वंशावळ्या नवीन करारात देखील 2 ठिकाणी ख्रिस्ताची वंशावळ दिलेली आहे आणि त्यात बहुतेक सगळी पुरुषांचीच नावं आहेत। परंतु प्रेषितांची कृत्य 2रा अध्यायात ज्यावेळेस पवित्र आत्मा उतरून आला तर त्या प्रेषित 2 मध्ये ना 120 जण जमले होते। येशूची आई मरिया पण तिथं होती। तिला सुद्धा त्या दिवशी पवित्र आत्मा मिळाला, स्त्रियांना सुद्धा मिळाला, पुरुषांना मिळाला, सगळ्यांना मिळाला। 120 सगळे देवाच्या पवित्र आत्म्याने भरले। आज स्त्रियांचं मंडळीत काय स्थान आहे? ॲक्च्युली मला ह्या विषयावरती बोलायचं की येशू ख्रिस्ताच्या सेवेत किंवा त्यांनी जे दाखले सांगितले त्यात त्यांनी स्त्रियांबद्दल काय सांगितलं ह्याच्याकडे आपण बोलणार आहोत। पण एक थोडी पार्श्वभूमी समजून घेऊया। बऱ्याच ठिकाणी आजही स्त्रियांना मंडळीत स्थान नाहीये। स्त्रियांनी मस्तक आच्छादावं असं बायबलमध्ये काही लोकांनी लगेच पदर नीट केले, प्रभूची स्तुती असं। एवढं कॉन्शियस होऊ नका। हे लिहिलंय कधी ज्यावेळेस तुम्ही संदेश सांगता किंवा प्रार्थना करता त्यावेळेस तुमचं डोकं आच्छादलं पाहिजे असं इथं लिहिलंय। मग हे नियम फक्त भारतीय महिलांसाठी आहेत का? परदेशात कितीतरी माता बहिणी देवाची सेवा करत आहेत पण मी कधीच पाहिलं नाही जॉयस मेयर असो किंवा खूप अभिषिक्त सेविका आहेत, देव त्यांचा वापर करतो, मग त्यांची मस्तक आच्छादलेली नसतात। आणि मग ह्या सगळ्या वचनांमध्ये कुठंतरी स्त्रियांना डॉमिनेट केलं जातं। हे चुकीच्या आहेत ह्या स्त्रिया किंवा ह्या सगळ्या गोष्टी, त्यांचं मन किंवा त्यांची सेवा जग आजही डावलण्याचा प्रयत्न करत आहे। आज जगात मोठमोठ्या सेविका आहेत, काही अशा म्हणजे चर्चेस आहेत आत्ता सध्या भारतात की स्त्रीने इथं वरती यायचं नाही किंवा त्यांनी संदेश सांगायचा नाही, साक्ष सांगायची नाही, प्रार्थना करायची नाही, अशा पण काही ठिकाणी मंडळ्या आहेत। मग परमेश्वराची नेमकं इच्छा काय? स्त्रियांनी नेमकं देवाकडे यायचं का त्यांनी घरी चूल मूल फक्त त्याच गोष्टी करत राहायच्या? आणि एक ठिकाणी तर स्पष्टच लिहिलंय स्त्रियांनी मंडळीत, मग बोलू नका ना स्त्रियांनी मंडळीत गप्प राहावे। 1 कोरिंथ 14 अध्याय 34व्या वचनात बायबल सांगतं तसं स्त्रियांनी मंडळात गप्प राहावे। 1 कोरिंथ 14:34 तसे स्त्रियांनी मंडळात गप्प राहावे कारण त्यांना बोलण्याची परवानगी नाही। नियमशास्त्रात सांगितल्याप्रमाणे त्यांनी आपल्या मर्यादेत राहावे। आणखीन एक वचन वाचतो, आधी तुम्हाला चांगलं डिप्रेस करून घेतो, नंतर मग तुम्हाला समजून सांगतो। 1 कोरिंथ 14 अध्याय 35 वचन पुढचं, त्यांना काही माहीत करून घेण्याची इच्छा असली तर त्यांनी आपल्या पतींना घरी विचारावे। जर तुम्हाला काही माहिती करून घ्यायची तर घरी पतीला विचारावं असं लिहिलंय। कारण स्त्रीने मंडळीत बोलणे हे लज्जास्पद आहे। स्त्रीने, हे कुठं लिहिलंय? वचनात लिहिलंय स्त्रीने मंडळीत बोलणे हे, आवाज खोल गेलाय तुमचा, कसं आहे? लज्जास्पद। स्त्रियांनी मंडळीत बोला गप्प राहावे। आता संत पौल एवढी पत्र लिहितो, एवढ्या गोष्टी तो सांगतो, परंतु फक्त कोरिंथच्याच पुस्तकात त्यांनी एवढं ठासून का सांगितलं स्त्रियांनो गप्प बसा? काहीतरी कारण असेल। पौलाचा जर स्त्रियांना विरोध असता तर लुदियाच्या घरी राहायसाठी गेला नसता किंवा सिवेत अशा स्त्रियांना सहभागी करून घेतलं नसतं। मग कोरिंथच्याच मंडळीला पौल असं का म्हणतो स्त्रियांनी मंडळीत गप्प राहावे? काहीतरी कारण असेलच, काहीतरी रिझन असेलच। आता त्याच कोरिंथच्या पहिल्या पुस्तकामध्ये 1 कोरिंथमध्ये 11व्या अध्यायात संत पौलाचं बोलणं वेगळं आहे, 14व्या अध्यायात बोलणं वेगळं आहे। काय फरक आहे बघा। 11व्या अध्यायाच्या 5व्या वचनात काय म्हणतो, तसेच जी स्त्री उघड्या मस्तकाने प्रार्थना करते किंवा संदेश देते
ती आपल्या मस्तकाचा अपमान करते, कारण ती मुंडन केलेल्या स्त्रीसारखी होते. स्त्रियांनी मस्तक आच्छादलं पाहिजे ज्यावेळेस त्या संदेश सांगतात आणि प्रार्थना करतात. आमेन. याचा अर्थ काय की पौल सांगतोय की स्त्रिया ज्यावेळेस इथे येतील, वचन सांगतील, प्रार्थना करतील, त्यावेळेस त्यांनी मस्तक आच्छादायचे. ज्यावेळेस त्या बोलत नाही, तुम्ही प्रार्थना करतील, संदेश सांगतील. याचा अर्थ स्त्रिया संदेश देऊ शकतात, प्रार्थना करू शकतात. हो की नाही? द्यायचंय त्यावेळेस असं मस्तक आच्छादा. पण करीनच्या स्त्रियांना तो म्हणतो स्त्रियांनी मंडळीत गप्प राहावे. कन्फ्यूज झाले ना व्यवस्थित? तेच करायला आलो मी. हालेलुया, प्रभूची स्तुती असो. बरं, 1 तिमोथी 2:12 मध्ये आणखीन एक वचन आहे. 1 तिमोथी 2:12, स्त्रीला शिकवण्याची अथवा पुरुषावर धनीपण चालवण्याची परवानगी मी देत नाही, तिने निमूटपणे बसावे. आता ह्या सगळ्या वचनांमधून स्त्रीने मंडळीत बोलू नये, शांत राहावे. एकीकडे तो सांगतो संदेश देताना मस्तक आच्छादा, म्हणजे स्त्रियांना संदेश पण द्यायला सांगतोय. दुसरीकडे म्हणतो स्त्रियांनी गप्प पण बसा. ह्या वचनांचा ज्यावेळेस तुम्ही फक्त सरळ असा अर्थ घेऊन जाता आणि सगळ्यांना ओरडत सांगता स्त्रीने गप्प बसावे, स्त्रीने गप्प बसावे, कधीच कुठली स्त्री देवाच्या राज्यात वाढू शकणार नाही. बायबलची वचनं कधी पण वाचत असताना ती पूर्ण वाचायची. सगळ्यांनी म्हणा पूर्ण वाचायची, अर्धवट वचनं वाचायची नाही. कळतं सगळ्यांना? बरं, बायबलमध्ये एक वचन लिहिलंय, वचनात असं लिहिलंय, देर इज नो गॉड, देव नाही. देव नाही असं वचन आहे बायबलमध्ये. अर्धाच भाग वाचला तर एखादा म्हणेल देव नाही हा संदेश देऊन टाकेल, पण ते पूर्ण वचन वाचल्यावर कळतं देव नाही असे मूर्ख आपल्या मनात म्हणतो. अर्ध वचन घेतलं, स्त्रियांनी गप्प राहावे एवढंच वचन घेतलं तर तुम्ही तुमच्या मंडळीतील स्त्रियांचा आध्यात्मिक त्यांची उन्नती तुम्ही दाबू शकता. आणि हे जेवढे पण अशा रीतीनं वागणार आहेत, स्त्रियांना प्रार्थना न करू देणार आहेत, त्यांना वचन सांगण्याची संधी न देणार आहेत, त्यांना आराधनेची संधी न देणार आहे, त्या सगळ्या सेवकांना ही भीती आहे ह्या पुढे गेलं तर आम्हाला कोण विचारेल. समजायलंय का नाही समजायलंय? समजायलंय. प्रभूची स्तुती असो. करीनच्या मंडळीमध्ये ज्या स्त्रिया होत्या त्या पुरुषांना बोलूच देत नव्हत्या. ओ तुम्ही तोंड बंद करा, खाली बसा. आमचे पण एक पास्टर होते आणि छोटं चर्च होतं एकदम सुरुवातीला बालपणी. पाळक साहेब कधी कधी बोलायचे खूप आवेशात, पाळकीनबाई चिमटे घ्यायचे पायाला, अरे गप्प बस बोलू नको. आणि ते चालू संदेशात म्हणायचे पाळकीनबाई मला चिमटे जरी घेत असतील तरी मी माझा आवाज बंद करणार नाही. ते पण ओरडून सांगायचे. चांगले सेवक होते. प्रभूची स्तुती असो. मग पाळकीनबाई खरी मी कुठे चिमटे घेतले, लगेच साईडला. प्रभूची स्तुती. देवाच्या प्रिय लोकांनो, बायबलमध्ये अनेक ठिकाणी परमेश्वराने स्त्रियांचा वापर केला. एस्तेर नसती यहुद्यांचा नाश झाला असता. एक दिवस असा होता, एक क्षण असा होता की यहुद्यांचा नाश ठरलेला आहे. ती अनाथ मुलगी जिला मर्दकायाने लहानसं मोठं केलं होतं, मर्दकायाने तिला सगळी परिस्थिती सांगितली आणि आता तिच्यावरती जबाबदारी आहे. सगळे यहुदी मरणार आहेत, ती आनंदाने बघत बसली नाही. बिना परवानगी राजाच्या दरबारी जाणं म्हणजे मृत्यूला आमंत्रण. त्या स्त्रीने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता ती राजाच्या डायरेक्ट राजवाड्यात त्याच्या गृहामध्ये आतमध्ये तिने प्रवेश केला. ती मरणार, पण राजाने सुवर्ण दंड पुढं केला आणि तिला क्षमा मिळाली. लाडकी होती, काय पाहिजे तुला, हे असं आहे. आणि तिथून पुढं यहुद्यांना परमेश्वराने वाचवलं. हालेलुया. एका स्त्रीचा परमेश्वराने वापर केला. नामांचं कोड बरं करण्यासाठी लहानशा मुलीचा प्रभूने वापर केला. मिरियाम संदेशश्री सगळ्यांच्या पुढं डफ वाजवत देवाची आराधना करत चालत होती. रुथ एक अशी स्त्री होती जिचा सासरा मेलाय, दीर मेलाय, नवरा मेलाय, पुरुष घरातले सगळे संपलेत. काही लोक आरपाच्या स्वभावाचे असतात. रडलेन गेली माहेराला निघून. डोंगराला आग लागली, पळा पळा पळा.
काही लोक पळकुटे असतात, दुःखात पळून जातात. तू इथं थांब, मी आलो 5 मिनिटात. संपतच नाही 5 मिनिटं, परत येत नाही, गेला संपला. रूथ नामीला म्हणते, तुझे लोक माझे लोक आणि तुझा देव तो माझा देव. हालेलुया, बोलो येशू मसीह की. आज तो रूथचा स्वभाव सगळ्या सुनांनी धारण करावा अशी मी प्रभूकडे प्रार्थना करतो. सासूनी पण नामी सारखं होणं गरजेचं आहे, नाही तर लोक म्हणतील सुनांना टोमणे देऊन गेले पाळक साहेब, है ना. दोन्ही बाजूनी बोललं तर परत आमंत्रण मिळेल, नाही तर मग नको मुंबईचा बाळक. प्रभूची स्तुती असो. आजही परमेश्वर खूप स्त्रियांचा वापर करतोय. पंडित रमाबाई काय देवाने वापर केला, मदर तेरेसा काय स्त्री होऊन गेली. आजही अनेक स्त्रिया देवाची सामर्थ्याने सेवा करत आहेत. परमेश्वराने फक्त आदामाला घडवलं नाही, हवेला पण त्यांनीच घडवलंय. आणि त्याची इच्छा आहे की स्त्रियांनी देवाची सेवा करावी. आमेन. कळतंय का नाही कळतंय? पण फक्त एक त्याने अट घातलेली, स्त्रियांनी पुरुषाच्या अधीन राहिलं पाहिजे. हिम्मत असली तर आमेन म्हणून टाका. नवऱ्याच्या अधीन असलं पाहिजे, पुरुषाच्या अधीन असलं पाहिजे. पुरुष मस्तक आहे. वास्तविक रीतीनं कराराचा कोश किंवा तो निवास मंडप काहीतरी वेगळ्या गोष्टींना दर्शवणार आहे. पवित्र स्थान, अतिपवित्र स्थान, कराराचा कोश, ह्या गोष्टी काहीतरी आणखीन वेगळ्या गोष्टीला दर्शवतात. आम्ही इथं आहोत, आकाशामध्ये दुर्रात्मे हा एक पडदा आहे. आणि जसं ते अतिपवित्र स्थान होतं तसा स्वर्ग आहे. तो अतिपवित्र स्थानातला देव ह्या बाहेरच्या अंगणात या भूतलावरती आला, आमच्याकडे आला. हालेलुया. आणि आम्हाला अतिपवित्र स्थानात घेऊन जाण्याचं त्याने अभिवचन दिलंय. प्रत्येक बायबलची गोष्ट जुन्या करारातली ही एक सावली आहे जे ख्रिस्ताने नव्या करारात पूर्ण केलंय. वलांडांचा कोकरा त्यांनी खूप वेळा अर्पण केला, पण खरा कोकरा मला विचाराल तर मी तुम्हाला सांगेल तो प्रभू येशू ख्रिस्त आहे, जो वधस्तंभावरती देण्यात आला. खरं चित्र वधस्तंभ आहे, ती त्याची सावली जुन्या करारात आहे. तसंच हवा निर्माण होण्यापूर्वी ती कुठं होती? आदामामध्ये. देवाने आदामाला घडवलं. आदाम हत्ती बरोबर फिरतोय. अरे आपण दोघं सच्चे दोस्त. थोड्या वेळाने हत्ती म्हणतो, बायको वाट बघते, तू निघ, मी आलो. चालला तू? बस जाऊ दे, चल जा, मी सिंहाबरोबर बोलेल. सिंहाबरोबर आदाम फिरतोय. थोड्या वेळाने सिंह म्हणतो, नाही मला पण निघावं लागेल. आणि आदामाला सगळं असताना एकटं एकटं वाटत होतं. मन बेचैन होतं. कळत नसेल तर जे तरुण लेकरं आता लग्न व्हावं म्हणून वाट बघतायत, त्यांच्या चेहऱ्याकडे बघा, ते दुःख तुम्हाला पटकन लक्षात येईल. देवाने पाहिलं आदाम एकटा असावा हे परमेश्वराला. हवेची निर्मिती परमेश्वराने यासाठी केली की त्या आदामाचं एकाकी पण निघून जावं. त्याला सहकारिणी, सहचारिणी, त्याच्याबरोबर एक को ॲप्लिकंट बँकेचं लोन काढायला. हा एकटाच कर्ज करून ठेवील, फेडायला पण कोणतरी बरोबर पाहिजे. त्याचा एकट्याचा पगार पुरत नाही, अजून कुणाचा तरी आला पाहिजे, कुणीतरी असावं त्याला साथ देण्यासाठी. त्या दिवशी एदेन बागेतला चिखल संपला होता का जगात चिखलच नव्हता कुठे? माती नव्हती? होती, पण देवाने दुसरी माती वापरली नाही. आदामाला झोपी घातलं. जगातली पहिली सर्जरी परमेश्वराने केली. आदाम गाढ निद्रेत आहे आणि परमेश्वर देवाने काय केलं, त्याला छान गाढ निद्रा लावली. आणि त्या निद्रेत तो असताना त्याची फासळी परमेश्वराने काढली.
ही जागा भरून आणली आणि देवबाप दुसरीकडे गेला आणि तिकडं जाऊन त्याने हवा तयार केली. ही हवा नंतर त्याची हवा काढणार ते नंतर सांगेन तुम्हाला. पण ती हवा तयार केली आणि परमेश्वर देव बाप त्या स्त्रीला आदामाकडे घेऊन आला. आता ज्यावेळेस काल मी इथं आलो पहिल्यांदा, त्यावेळेस ओळख करून दिली. मुंबईचे पास्टर आहेत, पास्टर विकास कांबळे, हे ते असं तसं काय काय सांगितलं, तुमची ओळख करून दिली मी कोण आहे हे सांगण्यासाठी. अनिल पास्टर आलेत, पाटील पास्टर आलेत, यांची ओळख करून दिली सांगण्यासाठी. देवबाप आता ओळख करून देणार. आदामा तू झोपला होता, तुझी फासणी काढली आणि ही स्त्री मी तयार केली तुझ्यासाठी, मी हे देवाला बोलायचंय. त्याचे डोळे उघडतात क्षणी हिला माझ्या हाडातले हाड समजावे, ही माझ्या मांसातलं मांस, हिचं नाव नारी. देवाला काहीच बोलू द्यायना, इतका एक्साइट झाला, बोलत सुटला. त्याचं लांबलचक भाषण. बरं ठीक आहे बाबा, तुझं खरं. येदेन बागेत ना वेदना नव्हत्या. सगळ्यांनी म्हणा वेदना नव्हत्या. वेदना होत्या, पाप तर घडलं नव्हतं ना तोपर्यंत. वेदना. मग असा आदाम उभा आहे, काढ माझी फासळी. असं जिवंतपणी त्याच्या जागेपणी जरी फासळी काढली असती तरी आदामाला वेदना झाल्याच नसत्या. मग देवाने त्याला का झोपी घातलं? सांगू का नको सांगू? म्हणा, सांगा पास्टर सांगा. आदाम जर जागा असताना त्या दिवशी त्याने बघितलं असतं, अशी फासळी काढतात आणि अशी बाई बनवतात होय, ह्याला 24 बरगड आहेत, माय गुडनेस, हिच्याशी पटलं नाही, थांब बरगडीच काढतो थांब. तो झोपला हे बरं झालं, नाही तर तुम्हाला 24 चौथी असते आणि ह्याचा सगळा पिंजरा गायब झाला असता, छातीचा असा होऊनच फिरला असता लटकून सगळीकडं. बरं झालं देवाने आदमाला झोपी घातलं. हा पहिला आदम आहे. आणि दुसरा आदमाचं नाव कोण सांगेल? व्हेरी गुड. दुसरा आदम येशू ख्रिस्त. पहिला आदम त्या बागेत झोपला, दुसरा आदम वधस्तंभावर झोपला. पहिल्या आदामाला जशी खून किंवा जी त्याची कुस फाटली होती, तसाच कुशीत भाला भोसकल्यावर तीच जखम ख्रिस्ताला वधस्तंभावर झाली. पहिल्या आदामामधून हवेचा जन्म झाला, दुसऱ्या आदामामधून मंडळीचा जन्म झाला. बोला येशू मसीह की. जर देव स्त्रियांचा एवढा तिरस्कार करत असता तर कधीच परमेश्वराने स्त्रीची निर्मिती केली नसती, कधीच त्याने मंडळीला स्थान दिलं नसतं. देवाच्या प्रिय लोकांनो, आज आमच्या माता बहिणींच्या प्रार्थना, त्यांचं जीवन, ह्या गोष्टींचा मंडळीवर फार मोठा चांगला परिणाम होतोय. जर तुम्हाला कुणी म्हटलं देवाच्या राज्यात तुम्ही उपयोगाचे नाही, त्यांना सांगा मुंबईचे एक पास्टर आहेत, ते तुम्हाला भेटू इच्छितात. हालेलुया. मला डायरेक्ट सुपारी देऊन टाका. हालेलुया. बोला येशू मसीह की. प्रार्थना करा, आराधना करा, संदेश द्या, बायबल टीचिंग द्या. जे तुम्हाला देव वापरणार आहे त्या गोष्टीत तुम्ही उभे राहा, कारण ही परमेश्वराची इच्छा आहे. हालेलुया. इथून पुढे तुमचा आवाज कोणी बंद करता कामा नये. किती लोक आमेन म्हणतील? हालेलुया. आता जे नातं ख्रिस्ताचं आणि मंडळीचं आहे, तसं नातं पुरुषाचं आणि स्त्रीचं देवाने केलंय. ख्रिस्ताने मंडळीवर जशी प्रीती केली तशी पुरुषाने आपल्या पत्नीवरती प्रीती केली पाहिजे. बायबलचं वचन आहे, बरोबर की नाही? आता नवऱ्याने कसं प्रेम करायला पाहिजे? जोपर्यंत मरत नाही तोपर्यंत प्रेम केलं पाहिजे. हालेलुया. ख्रिस्ताने जीव जाईपर्यंत प्रेम केलं आणि वरून परत म्हणतो, हे बापायांना क्षमा कर. जे ख्रिस्ताचं प्रेम आहे ते ज्यावेळेस आमच्या परिवारात येईल, आमच्या परिवारातले वादविवाद थांबतील, आमच्या परिवारातल्या अडचणी निघून जातील, आमच्या परिवारात खरं देवाचं सामर्थ्य उतरून येईल. ही देवाची योजना आहे. मग आज माझ्या माता बहिणींनो, ज्यावेळेस आम्ही बायबलचा विचार करतो, आता आपण
येशू ख्रिस्ताच्या दाखल्यांकडे जाणार आहेत. येशूने खूप दाखले सांगितले. अजून पेरणाऱ्याचा, अंजिराचं झाड, किंवा अजून काय सांगता येईल, द्राक्षमळ्याचा दृष्टांत, अगदी बरोबर, कामकऱ्यांचा दृष्टांत, अजून द्राक्षमळ्याचा, उधळ्या पुत्राचा, अजून हरवलेले नाणे. क्या बात आहे, व्हेरी गुड. आणि त्याच अध्यायात 15व्या अजून एक उदाहरण आहे, हरवलेले मेंढरू, ठेव, मोती, जाळे. वा, व्हेरी गुड. हे पुढचे 2 लाईनच वाचून आलेत का बायबल? बोला की. आणखीन काय दाखले सांगितले येशूने, आठवतंय? 10 कुमारी. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. सगळ्यांनी बायबल वाचलं. आणखीन द्राक्षवेल आणि फाटे, है की नाही? कितीतरी दाखले दिलेत. प्रभूची शिकवण्याची पद्धत वेगळी होती. जे त्या काळातले लोक होते त्यांची वेगळी होती पद्धत, पण येशू ख्रिस्त दाखले देऊन अधिकारवाणीने त्यांना शिकवायचा. कारण त्या काळात जे बायबल शिकवायचे ते सगळे बायबलचे अभ्यासक होते. येशू ख्रिस्त बायबलचा लेखक आहे. हालेलुया. आणि म्हणून त्याच्या जबाबदारीने, सामर्थ्याने तो लोकांना शिकवायचा. बरं, आता ज्या वेळेस येशू ख्रिस्ताने दाखले दिले, त्यावेळेस त्या दाखल्यांमध्ये त्यांनी स्त्रियांची पण नावं घेतलेली आहेत, किंवा स्त्रिया त्या दाखल्यांमध्ये आहेत हे आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्या लोकांनी प्रार्थनेत वाढावं म्हणून एकदा येशू ख्रिस्ताने काय म्हटलं, मत्तई 7:7 अध्याय 7 ते 11 वचनं. मत्तई 7:7 ते 11. मागा म्हणजे तुम्हाला दिले जाईल, शोधा म्हणजे तुम्हाला सापडेल, ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडले जाईल. कारण जो कोणी मागतो त्याला मिळते, जो शोधतो त्याला सापडते, व जो ठोकतो त्याच्यासाठी उघडले जाईल. आपल्या मुलाने भाकर मागितली तर त्याला धोंडा देईल, आणि मासा मागितला तर त्याला साप देईल. असा तुमच्यात कोणी माणूस आहे? मग तुम्ही वाईट असताना आपल्या मुलाबाळांना चांगल्या देणग्या देणे तुम्हाला समजते, तर तुमच्या स्वर्गातील पित्याजवळ जे मागतात त्यांना तो किती विशेष करून चांगल्या देणग्या देईल. आमेन. किती सुंदर वचन. सगळे म्हणा, मागा म्हणजे मिळेल, शोधा म्हणजे सापडेल, ठोका म्हणजे उघडेल. आता बघा, येशूचे दाखले आणि हे वचन काय फिट बसते ते बघा. पहिलं एक आपण उदाहरण घेऊया त्याच्या दाखल्यांपैकी. लूक 18 अध्याय 1 ते 8 वचनं लिहून घ्या. वाचण्यात आता वेळ जास्त जाईल, वाचणार नाही, पण विश्वास ठेवा मी बायबल वाचून आलोय. आमेन. हालेलुया. लूक 18 अध्याय 1 ते 8 वचनामध्ये अत्याग्रही. अत्याग्रही म्हणजे आग्रह, पण तो किती प्रमाणात? अति प्रमाणात. अत्याग्रही. नाही तर असं म्हणाल माझी आत्या, त्या आत्याचा आणि ह्या आत्याचा काही संबंध नाहीये. हालेलुया. अत्याग्रही म्हणजे खूप आग्रहाने काम करणारी अत्याग्रही विधवा. दुसरं वचन वाचतो फक्त, लूक 18:2. तो म्हणाला, एका नगरात कोणी एक न्यायाधीश होता, तो देवाला भीत नसे व माणसाला जुमानत नसे. कसा न्यायाधीश होता? की जो कोणाला जुमानत नव्हता, देवाला घाबरत नाही, माणसाला भीत नाही. काही कठोर मनाचे लोक असे असतात जगामध्ये, ज्यांच्या मनात कसली दया, माया, भीती काहीच नसते. असा हा न्यायाधीश होता, न्याय करणारा माणूस होता, कठीण स्वभावाचा. अत्याग्रही विधवा, तिच्या जीवनात समस्या होती आणि तिला न्याय हवा होता. ती न्याय घेण्यासाठी या व्यक्तीकडे वारंवार जायची, पण हा माणूस, हा न्यायाधीश तिचा न्याय करत नव्हता. ती विधवा गरजेत आहे, तिला गरज आहे, पण तिचा न्याय हा व्यक्ती करत नाही. पण दोघांचे स्वभाव बघा. तो त्याच्या स्वभावात कठीण आहे आणि ही पण हिच्या स्वभावात कमजोर नाही. तो वाईटात निपुण आहे, ही सत्य ते टिकून आहे. त्याचा स्वभाव असा आहे की कोणी या, माझ्या मर्जीचा मी मालक आहे, मला जेव्हा वाटेल तेव्हा मी करेल, चल निघ. आणि ह्या स्त्रीची एक खासियत आहे, जब तक मुझे नहीं मिलेगा मैं नहीं जाऊंगी. बोलो यीशु मसीह की. माझा न्याय तुला करावाच लागेल. ती वारंवार त्याच्या घरी आली, वारंवार घरी आली, म्हणजे ते एका वाक्यात संपवलं. ते वारंवार घरी येणारे लोक कसे असतात ते तुम्हाला माहिती आहे.
हालेलुया. कधी कधी पस्तावा होतो, ह्याला उगाच घर दाखवलं. हालेलुया. उमऱ्याचं साल राहत नाही, खाता पिता उठता बसता कंटिन्यू. हालेलुया. या स्त्रीने त्याला वारंवार त्याच्याकडे जाऊन, सकाळी उठला नाश्ता करतोय, दार वाजलं, कोण आहे भगरे? अत्याग्रही विधवा. ती विधवा दारावरती उभी आहे, तिचा न्याय करून टाका पप्पा, ती सारखी येते. जाऊ दे रे, जाऊ दे. परत 1 तासाने, परत 2 तासाने, सारखी वारंवार येत राहिली. त्याला कंटाळा आला. तो म्हटला, ही काय मला जगू देणार नाही आता शांतीने. एकदाचा हिचा न्याय करून टाकतो आणि मोकळा होतो. जर तो अन्यायी न्यायाधीश, कठीण मनाचा न्यायाधीश जर तिचा न्याय करतो, तर स्वर्गाचा बाप त्याच्याकडे मागत राहिलं तर तो आम्हाला का नाही देणार? तो आमच्या गरजा का नाही पूर्ण करणार? वाईट लोकांनी ऐकलं, चांगला देव का नाही ऐकणार? तो दया करणारा देव आहे. आणि म्हणून सगळ्यात पहिली गोष्ट, हा जो दाखला आहे स्त्रियांना उद्देशून दिलेला आहे. माझ्या माता बहिणींनो, प्रार्थनेत तत्पर व्हा. हालेलुया. बोलो येशू मसीह की. जे दार उघडणार आहे तुम्हाला माहिती आहे, ते ठोकल्याशिवाय राहू नका. तो परमेश्वराचा दरवाजा आहे. मेलेल्या कुठल्या व्यक्तीकडे, देवाकडं असं तुम्ही आलेलं नाही, तुम्ही जिवंत देवाकडे आलेले आहात. हालेलुया. तो तुमच्यासाठी तो द्वार उघडल्याशिवाय राहणार नाही. प्रार्थना जीवन हे मजबूत असणं गरजेचं आहे. नीतिसूत्रे 22वा अध्याय 6वं वचन, नीतिसूत्रे 22 आणि 6. मुलाच्या स्थितीस अनुरूप असे त्याला शिक्षण त्याला दे, म्हणजे वृद्धपणीही तो त्यापासून परावृत्त होणार नाही. जे बालपणचे संस्कार आहेत, जे आपल्या लेकरांना तुम्ही शिकवणार आहात, त्या आयुष्यभर गोष्टी त्यांच्या लक्षात राहणार आहेत. आणि म्हणून हे प्रार्थनेचं सातत्य आम्ही शिकवलं पाहिजे. तिमथ्याच्या जीवनात काय चमत्कार आहे वाचतो, ऐका. तिमथी पौलाचा आत्मिक पुत्र, 2 तिमथी 1 अध्याय 5 ते 7 वचन ऐका. तो विश्वास पहिल्याने तुझी आई लोईस हिच्या ठाई होता. कोणामध्ये होता विश्वास? आजी. तिमथ्याच्या आजीचं नाव लोईस आहे. आणि ह्या लोईसच्या जीवनामध्ये असा विश्वास होता की ती प्रार्थनेमध्ये देवाच्या सानिध्यात पक्की होती. तो विश्वास पहिल्याने तुझ्या आजी लोईस हिच्या ठाई होता, तुझ्या आई युनिके हिच्या ठाई होता, आणि तोच तुझ्या ठाई आहे असा मला भरवसा आहे. बोलो येशू मसीह की. पुढच्या वचनांमध्ये आणखीन गोष्टी सांगितल्यात, पण सांगण्याचं एक एवढंच तात्पर्य आहे, तिमथी देवामध्ये का प्रबळ झाला? कारण की तो त्या संस्कारात प्रार्थनेच्या वाढला होता. लहान मुलगा एकदा शाळेतून खोडरबर पेन्सिल चोरून घेऊन आला. आईने जर शाबासकी दिली, शाबास आज 1 पेन्सिल आणलीस, उद्या अजून येताना 2-4 घेऊन ये, 2-4 मुलांच्या वॉटर बॅग घेऊन ये, रबर घेऊन ये, शार्पनर, तुला जे भेटते ते उचलून आण. एक दिवशी तुमचा मुलगा दरोडेखोर बनणार, गॅरंटेड सांगतो. ज्या दिवशी त्याने पहिली चूक केली, तिथंच जर त्याला एक चांगला फटकावला, हे आमच्यासाठी नाही, आम्ही चोरी करू शकत नाही. बोलो येशू मसीह की. ज्यावेळेस तुम्ही देवाच्या गोष्टी लेकरांना शिकवता, त्या त्यांच्यामध्ये भिनतात आणि त्या संस्कारात लेकरं वाढतात. लोईस आजी जशी होती प्रार्थनेत, तिची मुलगी पण प्रार्थनेत आहे, आणि तिचा मुलगा जो आहे नातू लोईसचा, तो तिमथ्य सुद्धा प्रार्थनेत आहे. आज जर तुम्ही प्रार्थना जीवनात भक्कम झालात, तीच शिस्त अख्ख्या घराण्याला लागेल. काही लोक म्हणतात कुणीच प्रार्थना करत नाही, तू कर ना. हालेलुया. तू कर प्रार्थना. कुठलंही संकट असो, ते प्रार्थनेने निवारण होऊ शकतं. हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, मी देवाला धन्यवाद देतो की ज्यावेळेस तुम्ही अशा प्रार्थनेत बलवान होता. पहिली गोष्ट, मागा म्हणजे मिळेल. अत्याग्रही विधवेने मागितलं, देवाने तिला दिलं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तिची प्रार्थना स्वर्गात ऐकण्यात आली, तिला उत्तर प्राप्त झालं, आणि हा भूतलावर असलेला न्यायाधीश त्याला ते मागणं मान्य करावं लागली, आणि त्या ठिकाणी तिचा न्याय तिला प्राप्त झाला. आमच्या प्रार्थना अशा असतात. जानेवारीत प्रार्थना सुरू होतात, देवा ह्या वर्षी मर्सिडीज गाडी दे, देवा ह्या वर्षी. एप्रिल महिना येतो,
जुनी मर्सिडीज दिली तरी चालेल. कशी? जुनी दिली तरी चालेल. मग सप्टेंबर आल्यावर मर्सिडीज नको, एखादी टाटाची दिली तरी चालेल. नॅनो बिनो काहीतरी दे. डिसेंबर मध्ये प्रार्थना करतो, देवा कारचं जाऊ दे, बाईक तर दे. 24 डिसेंबरला प्रार्थना करतो, देवा उद्या चर्चला जायला सायकल तरी दे. आणि चर्चला पायीच जातो. ध्येयाशी कॉम्प्रोमाइज केलं, तुमच्या प्रार्थना ऐकल्या जाणार नाहीत. मी परत सांगेन आणि 1000 वेळा सांगेन, जे तुमच्या जीवनातलं ध्येय आहे, जे लेकरं वचन आज ऐकतायत, शब्द ऐकतायत देवाचे, कान उघडे ठेवून ऐका. मेडिकल सायन्सला जायचंय, तुम्हाला कलेक्टर व्हायचंय, तुम्हाला कुठल्या तरी मोठ्या हुद्द्यावरती जायचंय, तुम्हाला सायंटिस्ट व्हायचंय, अभ्यास त्या प्रकारे करा, तयारी तशी करा. इथं वर्षभर अभ्यास केला नाही, आदल्या रात्री रडून प्रार्थना, देवा पास कर मला देवा. ज्याला खरंच मोठी उद्दिष्ट आहेत त्याला मोठं समर्पण करावं लागेल. जे ध्येय तुम्ही ठरवलेलं आहे त्या ध्येयाशी कधीच कॉम्प्रोमाइज करू नका. जे मागताय ते तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही. हालेलुया. जी विनंती तुम्ही देवाकडे ठेवलेली आहे ती विनंती परमेश्वर ऐकल्याखेरीज राहणार नाही. जे ध्येय तुमच्या पुढे आहे, आज ती प्रार्थना एवढी पक्की आणि मजबूत असली पाहिजे. तुमची प्रार्थना डोंगरांना ढळवू शकते. आमेन. कसले डोंगर आहेत? पर्वत, चिंतेचे डोंगर आहेत. घरात मुलगा ऐकत नाही, नवरा दारू पितो, कर्जाचा डोंगर करून ठेवलाय, असं करून ठेवलंय, तसं करून ठेव. बरेच लोक ना असं घर बदलत राहतात. तिथं मला काहीतरी दिसलं, सावली दिसली, घुंगराचा आवाज. काय डोक्यावर पडलेत का हे लोक? मला कळत नाही काय. मी नवीन घर घेतलंय पण तिथं अशी शक्ती आहे, काहीतरी आहे बाबा, काहीतरी आहे, राहू नाही शकत, विकावं लागेल. घर तू विकत घेतलंय का दुष्ट आत्म्यानी? 7-12 कुणाचं नाव लागलंय त्या जागेवरती, तुझं का दुष्ट आत्म्याचं? अरे घर तुझं आहे. येशूचं नाव घेणं, हाकल ना त्यांना, हाकल त्यांना. तुमच्या प्रार्थना सर्व सैतानी शक्तीला घालवून टाकणाऱ्या आहेत. तुमच्या प्रार्थना चिन्ह चमत्कार करणाऱ्या आहेत. तुमच्या प्रार्थना प्रत्येक गोष्टीचं तुम्हाला उत्तर प्राप्त होईल. तुमच्या प्रार्थना बलवान आहेत. आज त्या अत्याग्रही विधवेचा स्वभाव धारण करूया. हालेलुया. हे ख्रिस्ताने दिलेलं उदाहरण आहे. आमेन. पहिली गोष्ट, शेजारच्याला सांगा, प्रार्थनेत तत्पर व्हा. दुसरी महत्वाची गोष्ट, पहिलं काय? मागा म्हणजे, दुसरी गोष्ट शोधा म्हणजे सापडा. आता तुम्हीच घ्या आजची बायबल टीचिंग, तुम्हाला फ्री सांग. कुठली अशी स्त्री आहे दाखल्यांमध्ये ती काहीतरी शोधत होती? क्या बात आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. तुम्हाला सगळं बायबल माहिती आहे, उगाच बोलवलं मला. प्रभूची स्तुती असो. एका स्त्रीकडे 10 नाणी होती. सगळ्यांनी म्हणा 10 नाणी. 10 कॉईन होते, 10 नाणी होती. आता त्या 10 नाण्यांपैकी 1 नाणं हरवलं. किती नाणे हरवले? 1 नाणं हरवलं. आता हे 10 नाण्यांचं काय महत्व होतं बघा. 2000 वर्षापूर्वी यहुदी स्त्रियांची रीत होती, जिचं लग्न झालंय ती गळ्यामध्ये 10 नाणी घालायची. किती नाणी? 10 नाणी. आता घालतात ना लोक मंगळसूत्र, आहे की नाही? ते तुम्ही घालू नका. वास्तविक पाहता आपल्या देवाला मंगळसूत्र, जोडवे ह्या गोष्टी चालत नाहीत. बिब्लिकल नाही ते. हालेलुया. आता हे इथं चालत, आवाज खोल गेलाय तुमचा, थोडं खरं बोलू द्या. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाला नाही चालत. आपल्या जे लावतात ते लावू शकतात, त्यांच्या परंपरेत त्यांच्या विश्वासात बसतात, त्यांना नाही म्हणू शकत तुम्ही असं करू नका तसं. आपल्या येशू बाप्पाला मानणाऱ्या लोकांनी हे नाही करायला पाहिजे.
कठीण आहे थोडं, पण हळूहळू परमेश्वर करणार ते सगळ्या गोष्टी आपल्या सगळ्या पूर्ण समाजात. आमेन आमेन. हिम्मत धरून बोलून टाका आमेन. बरं, आता 10 शिक्के आपल्या घरात गळ्यात घातल्याच्या नंतर त्यातला एक शिक्का मध्येच हरवला. ते दिसायला तर खराब वाटतंच, पण त्या स्त्रीला बेचैन वाटतं की माझा हा महत्त्वाचा दागिना आहे, महत्त्वाची गोष्ट मी गळ्यात घातली आणि तो आता चांगला दिसत नाही. तिला ते शोधणं खूप गरजेचं आहे. त्याच्याशिवाय तिचं वैवाहिक जीवनाला कुठंतरी उणीव आहे असं तिला भासतं. मग आता ती स्त्री सगळीकडे शोधते, दिवा लावते, अंधारात शोधता येत नाही. दिवा लावते, अख्खं घर झाडून घेते आणि अख्खं घर झाडल्याच्या नंतर कुठंतरी कोपऱ्यात पडलेला तो कॉईन तिला सापडतो. ती परत लावते आणि तिला आनंद होतो आणि शेजारच्यांना सगळ्यांना बोलवते, मैत्रिणींना, आणि त्यांना म्हणते आपण आनंद करू कारण माझा हरवलेला कॉईन मला सापडलेला आहे. आज सेलिब्रेशन करूया. बोलो येशू मसीह की. इथं बसलेल्यांपैकी किती बहिणी अशा आहेत, नीट ऐका मग हात वर करा, किती बहिणी अशा आहेत 1 रुपया घरात हरवला होता, सापडला आणि सगळ्यांना पार्टी दिली. 1 रुपया हरवला होता, सापडला, सगळ्या चर्चच्या महिला मंडळ सगळ्या माझ्या घरी या, आज माझ्या घरी पार्टी आहे कारण माझा 1 रुपया सापडलाय. करतो आपण असं? मग ह्या स्त्रीला एवढा आनंद का? तो कॉईन सापडण्यात तिला एवढा आनंद का? काय वेगळेपण आहे? देवाच्या प्रिय लोकांनो, आज ह्या वचनाचा खरा अर्थ आपण समजून घेऊया. देवाच्या राज्याशी जोडलेल्या या गोष्टी आहेत. तिसरी मंडळी आहे. हालेलुया. मंडळीतला एखादा आत्मा जर भरकटला तर त्याला परत आम्ही देवाच्या राज्यात आणलं पाहिजे. हालेलुया. आमचं काय हरवलंय आमच्या परिवारात, आमच्या जीवनात. काही लोकांना हसायचं माहीत नाही. कंटिन्यू 12 वाजलेले असतात. आता 2 वाजायला थोडा वेळ आहे, पण त्यांच्या चेहऱ्यावर कंटिन्यू 12 वाजलेले असतात. चेंजच होत नाही चेहरा. कसं काय, बरं आहेत का? बरं आहे. त्यांना एखादा जोक सांगा, ते लगेच त्यांच्या परत मोडवरती येतात. काही लोकांना हसता येत नाही. आनंदी हृदय, तुम्हाला दुसऱ्या औषधाची गरजच नाही. कुठलं हृदय? आणि रडकर हृदय हाडं शीन करून टाकणार तुम्हाला. कंबर दुखते, पाय दुखते, चिंतेमुळे. चिंता, टेन्शन, तणाव, कंटिन्यू प्रेशरमध्ये राहायचं. मुलाने असं केलं, मुलीने तसं केलं, नवरा असं करतो, ह्याने तसं केलं, ह्याने असं केलं, त्याने तसं केलं, आणि सगळे येऊन तुम्हाला पिडत राहणार, तुम्हालाच बोलत राहणार. का? कारण तुम्ही सहनशक्ती वाढवून ठेवली ना स्वतःची. जगात मी सर्वश्रेष्ठ माता आहे. कुणी या काहीही बोला, मी ऐकायला तयारच आहे. बसले, बोल बाळा, तुला काय बोलायचं तुम्ही बोला, सगळे मलाच ओरडा, मी ऐकायलाच बसले ह्याच्यासाठी. म्हणून तुमचा सगळ्यांनी गैरफायदा घेतलाय. अरे जेवण घरात बनवलं, कधी केस निघतो आणि हा बाबा केस काढतो, सगळ्यांना दाखवतो, हे बघा माझ्या ताटात केस. आता तिने बिचारीने काय केसांची भाजी बनवली का? ह्याला बाहेरचं खाऊन खाऊन अशी सवय लागली आहे का घरातलं रुचकर जेवण पण याला आवडत नाही. तिकडे ते वडे पाव, हे ते सगळे. तो घडीत नाक पुसतोय, घडीत कांदा कापतोय. अरे काय हे? ते ह्यांना रुचकर लागतंय. आणि इथं साफ स्वच्छ घरात प्रेमाने बनवलेलं जेवण. भाजीत मीठच नाही मम्मी. अरे ओत ना 2 डबे त्याच्यात आणि खा, गिळ गपचूप. तुम्ही सहन करत गेलात म्हणून सगळ्यांनी तुमचा फायदा घेतलाय. हिम्मत बांधा. देवाने तुम्हाला कमजोर नाही बनवलंय. हालेलुया. तुम्ही जर कमजोर असत्या तर सैतान पहिला आदामाकडे गेला असता. तुम्ही हिम्मतबाज आहेत. आता समजा डायरेक्ट सैतान आदामाकडे गेला असता. अरे काय तू घे फळ खा, काय नाही होत, घे, देवासारखा होशील एकदम. आदाम काय म्हटला असता? 2 मिनिटं थांबा, बायकोला विचारून आलो. ह्याला माहिती आहे सैतानाला हा बायकोला विचारायलाच जाणार आहे, त्यापेक्षा डायरेक्ट मॅडमलाच विचारा.
कमजोर नाही बनवले तुम्हाला, लक्षात ठेवा. मागा म्हणजे, शोधा म्हणजे, आणि तिसरी गोष्ट ठोका म्हणजे. बरं, कुठल्या कुमारींसाठी दरवाजा उघडला आणि वर आला? प्रेज द लॉर्ड. बायबलमध्ये इथं सुंदर घटना दिलेली आहे, ऐकताय सगळे? बोलो येशू मसीह की. प्रभूला धन्यवाद. देवाच्या प्रिय लोकांनो, 10 कुमारींचा जो दृष्टांत आहे, या दृष्टांतामध्ये आपण पाहू शकता मत्ती 25 अध्याय 1 ते 13 वचनं. या मत्ती 25 मध्ये 5 शहाण्या आणि 5 मूर्ख कुमारी. ऍक्च्युली फरक काय नव्हता त्यांच्यामध्ये विशेष. सगळ्या एकाच ब्युटी पार्लर मध्ये गेल्या होत्या मेकअप करायला. दिसायला सगळ्या सारख्याच, जवळपास सारख्याच वयाच्या. कपडे एकाच दुकानातून घेतले होते, सगळ्यांचे कपडे सारखे, सगळ्यांचे दिवे सारखे, दिसायला सारख्या. चप्पल पासून केसापर्यंत हेअरस्टाईल सगळं 100% सेम. 10च्या 10 बघितल्या, सगळ्या सुंदर, आणि सगळ्या वराला भेटायला निघाल्या. दारात बसल्यात, उभ्या आहेत. खूप वेळ झाला, वर काही येईना. आणि मग लागली झोप त्यांना, आणि मग चाहूल लागली त्यांना की वर आलाय. पटकन खडपडून जाग्या झाल्या, आणि ड्रेस वगैरे, हे माझं बरोबर आहे का हेअरस्टाईल? एखाद्या लग्नाला तुम्ही निघता, गाडीत बसता, तयारी करून निघालात, असा वारा एसटीच्या त्या ह्याच्यातून, खिडकीतून, हे केस बीस सगळे. उतरताना बघ व्यवस्थित आहे का, तसंच त्या स्वतःला सेट करायला लागलं. दिवे पण नीट केले. काही कुमारीनं लक्षात आलं, अरे माझा दिवा विझायला लागलाय. विझलेला दिवा घेऊन जाऊ शकत नाही. दिवा ज्याचा विझलाय त्याला प्रवेश नाही. तुमचा आय कार्ड आहे. तुमच्या प्रवेशासाठी तुमचा दिवा पेटता असला पाहिजे. विझलेले दिवे देवाच्या राज्यात जाऊ शकत नाही. देवाचं राज्य हारलेल्या लोकांसाठी नाही, जे विजेते आहेत त्यांच्यासाठी देवाचं राज्य आहे. प्रकाश नाही, देवाचं राज्य नाही. उजेड नाही, देवाचं राज्य नाही. ज्याच्याकडे तेल नाही त्याच्यासाठी देवाचं राज्य नाही. दिवे ज्यांचे पेटते होते, बाकीच्या म्हटल्या थोडं तेल आम्हाला द्या. ज्या 5 कुमारी आहेत ज्यांचं तेल संपलंय, त्या म्हणतात तेल आम्हाला द्या. तुम्हाला दिलं तर तुमचाही विझल आणि माझाही विझल. बोला येशू मसीह की. जा बाजारातून विकत आणा. बरं, आत्ता आलो आम्ही, लगेच आलो, लगेच. 5 कुमारी बाजारात आहेत आणि 5 कुमारी तिथं उभ्या आहेत वराच्या स्वागतासाठी. थोडा मनाला टोचण्यासारखा अर्थ आहे, पण तो ऐकावाच लागेल तुम्हाला, कारण पर्याय नाहीये. हालेलुया. 5 कुमारी ज्या बाजारात आहेत आणि 5 कुमारी ज्या दाराजवळ वराला भेटण्यासाठी तयार आहेत. वर कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्त. एकदम सिंपल. त्याची चाहूल म्हणजे शेवटच्या करण्याचा आवाज येतो. देवाच्या प्रिय लोकांनो, या ठिकाणी 5 कुमारींसाठी ज्यांचे दिवे पेटतात त्यांच्यासाठी दरवाजा उघडला. त्यांची धार्मिकता तो दरवाजा ठोकत आहे. त्यांची सत्यता तो दरवाजा ठोकत आहे आणि त्यांच्यासाठी तो दरवाजा उघडण्यात आला. शेवटच्या काळात जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त येईल त्यावेळेस ज्यांचे दिवे पेटते असतील, आध्यात्मिक जीवनात जे प्रज्वलित असतील, प्रभू त्यांना घेऊन जाईल. आता 5 कुमारी कुठे आहेत? बाजारात आहेत. हे लोक कोण आहेत माहिती आहे? ज्यांनी सेवेचा बाजार मांडलाय, ज्यांनी प्रार्थनेचा बाजार ज्यांनी मांडलाय ना, ते देवाच्या राज्यात जाणार नाही. आमच्या चर्चला या, एवढ्या रुपयाला तेल विकत घ्या, मग देव तुम्हाला आशीर्वादित करेल. हे तेल पाण्याचे धंदे, देव तेल पाण्यावर आशीर्वाद देतो हा वेगळा भाग आहे, पण काही लोक त्याचे बिझनेस करायला लागलेत. हात ठेवण्याचे पैसे आहेत आजकाल. ले हँड, असा ले हँड करेल ना देव एक दिवशी तुला, मग लेचा देव होऊन जाशील तू.
सेवेचा जिथं बाजार झालाय ते सगळे बाजारात बसलेले आहेत. आज आमची सेवा सत्यतेने पाहिजे, निस्वार्थ पाहिजे, देवाला आवडेल अशी पाहिजे. जे व्यापारात अडकलेत, मिशनच्या प्रॉपर्टीज विकणार आहे, त्या बाजारात उभेत, सौदे करतायत. कितीला घेतो मिशनची प्रॉपर्टी? तुम्हाला भरपूर पैसा मिळेल, मी नाही म्हणत नाही, मिळणारच. मिशनच्या प्रॉपर्टी विकणाऱ्यांना भरपूर पैसा मिळेल, पण त्यांना स्वर्गात प्रवेश मिळणार नाही, कारण तुम्ही देवाबरोबर गद्दारी केलेली. ऐकताय का नाही ऐकत? मग आज ते द्वार तुमच्यासाठी उघडलं जाईल. आपल्या घरात नेहमी वचनाचा दिवा पेटत राहू द्या. हालेलुया. आज त्या अभिषेकामध्ये सतत ज्वलंत राहा. प्रभूचा गौरव झाल्याशिवाय राहणार नाही. पहिली गोष्ट, मागा म्हणजे कोणी मागितलं? अत्याग्रही विधवा. बघा येशूने कसे बरोबर दाखले दिलेत स्त्रियांबद्दल. शोधा म्हणजे सापडेल. कुणी शोधलं? जिचा एक नाणं हरवलं होतं. आणि ठोका म्हणजे उघडेल. कोणासाठी दार उघडलं देवाने? त्या 5 शहाण्या कुमारीसारखं. या 3ही प्रकारच्या स्त्रियांसारखा आपला स्वभाव आज धारण करूया. हालेलुया. मागायला शिकूया, शोधायला शिकूया आणि ठोकायला शिकूया. हालेलुया. प्रभूची स्तुती असो. नक्की परमेश्वर या वचनाद्वारे आपल्या प्रत्येकाच्या आध्यात्मिक उन्नती करणार आहे. आमेन. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद येशू. पवित्र स्वर्गीय देवा, येशूच्या नावात आम्ही तुझ्या चरणाशी येतो. हे वर झालेले हात तू पाहिलेस. या सर्व माझ्या भावा बहिणींना, सर्व लहान थोरांना तुझा आशीर्वाद दे. तुझा अभिषिक्त दास या नात्याने विशेष करून माझ्या या माता बहिणींसाठी मी प्रार्थना करतो देवा. त्यांच्यामध्ये असलेली प्रत्येक उणीव तू दूर कर. जगाने कदाचित त्यांना अनेकदा धिक्कारण्याचा प्रयत्न केला असतील, जग त्यांच्या विरोधात बोलत असतील, पण प्रभू आज आम्ही तुझकडे प्रार्थना करतो. तुझ्या पवित्र रक्ताच्या आड माझ्या या सर्व माता बहिणींना तू घे. त्यांची सेवा, त्यांचं कार्य एवढं वाढू देत देवा की त्यांच्याद्वारे अनेकांची भर तुझ्या राज्यात पडू दे. येशूने दिलेल्या दाखल्यांपैकी स्त्रियांविषयी तू जे बोलला होता त्या गोष्टीतून अद्भुत रहस्य मत्तई 7:7 आम्हाला प्रकट झालेलं आहे. शोधायला शिकव, मागायला शिकव आणि प्रभू तुझं द्वार ठोकायला शिकव. आज नंतर विश्वासात प्रत्येक माझ्या माता बहिणींना प्रबळ कर. प्रत्येकीच्या घरातली परिस्थिती बदलून जाऊ दे. त्यांचे टेन्शन, तणाव, व्याधी, रोग, आजारपीडा, अनेक दुःख आहेत त्यांच्या मनात, ज्या गोष्टी त्या मोकळ्यापणाने कोणाला सांगू शकत नाहीत. आज त्यांच्या चिंता आम्ही त्या वधस्तंभावर टाकतो. प्रभू तुझी शक्ती, तुझं सामर्थ्य दे. किती जबाबदाऱ्या त्या पार पाडत आहेत देवा. बालपणी आई वडिलांना मान खाली घालू द्यायची नाही म्हणून जबाबदारीने वागायचं. लग्न करून ज्याला ओळखत नाही, ज्या परिवाराला कुठेही संबंध नाही, अशा अनोळखी लोकात जाऊन राहायचं, त्यांना आपलं करून घ्यायचं. आणि मग सगळ्या संसाराची चिंता, तणाव, त्याच्यात होणारी सगळी दगदग, सगळे टेन्शन, यातना, त्रास, प्रसूती वेदना, सगळ्या बाजूंनी प्रभू त्रस्त असताना समाज देखील त्यांना धिक्कारण्याचा प्रयत्न करतोय. पण आज तुझा दास या नात्याने प्रार्थना करतो पित्या, माझ्या या सगळ्या माता बहिणींना आज नंतर ताऱ्यासारखं तेजोमय आणि प्रकाशमान कर. त्यांची साक्ष प्रज्वलित कर माझ्या परमेश्वरा. आणि आज नंतर प्रभू महान प्रार्थना योद्धा म्हणून त्यांना तू उभं कर. तुझ्या सामर्थ्यात त्यांना पुढे चालव. तुझ्या अद्भुत गोष्टी त्यांच्याद्वारे होऊ दे. कॅथरीन कुलमन सारखी त्यांना सेवा दे. पंडिता रमाबाईंसारखं त्यांना घडव देवा. आमची प्रार्थना आहे, जगाचा इतिहास रचणाऱ्या माता बहिणी तो उभ्या आहेत असं आम्ही जाहीर करतो. तुझा अलौकिक आणि महान गौरव प्रकट होऊ दे. आराधनेची सेवा, वचनांची सेवा, तुझ्या कार्यात त्यांना 100% विलीन होण्यासाठी त्यांना तू सहाय्याने मदत कर.
परिवाराकडून, समाजाकडून, मंडळीकडून त्यांना प्रोत्साहन मिळावं अशी तू दया आणि कृपा कर. Father, we worship you, Jesus. प्रभू आमची प्रार्थना आहे, पुरुषाला प्रभू परमेश्वरा जशी सहचारिणी प्रभू मदतगार अशी स्त्री दिलीस, मग ती स्त्री देवाच्या सेवेत का नाही मदत करू शकत प्रभू. आज आम्ही अंतःकरणापासून प्रार्थना करतो, Thank you, Jesus. महान सामर्थ्यवान सेविका इथून उभ्या राहू देत. Amen. आम्ही प्रार्थना करतो, जगाची उलथापालत करणाऱ्या तुझ्या सेविका इथून घडू देत. आम्ही प्रार्थना करतो, वचनाचा उकल सांगणाऱ्या, गूढ आणि गहन गोष्टी प्रकट करणाऱ्या तुझ्या बायबलच्या शिक्षिका इथून तयार होऊ देत प्रभू. Yes, Lord Jesus. अशा आर्धक त्यांना बनव की त्यांच्या गीतांच्याद्वारे स्वर्ग खाली उतरून येईल. Amen. Amen. Praise you, Jesus. मनावरचं सगळं दडपण येशूच्या नावात निघून जाऊ दे. भय, चिंता, टेन्शन, परिवाराची काळजी येशूच्या नावात दूर कर. Yes, Lord. उज्ज्वल भवितव्य दे प्रभू. Yes, Lord. आणि अशी दया कर प्रभू आमच्या महाराष्ट्रावर, की या महाराष्ट्रात सर्व माझ्या माता बहिणींनी सामर्थ्यशाली रीतीनं तुझी सेवा करावी. पित्या, आम्ही तुला धन्यवाद देतो. आज हे महिलांचं संमेलन तू आशीर्वादित केलंस. माझ्या प्रत्येक आईला, माझ्या प्रत्येक बहिणीला तुझा आशीर्वाद दिलास. तुला धन्यवाद देतो. Thank you, Jesus. हा वेळ समय तुझ्या हाती घे. आमच्या जीवनातून फक्त तुला आणि तुला गौरव मिळू दे. ही सर्व प्रार्थना उद्धारक येशू याच्या गोड, पवित्र आणि सर्वोच्च नावात मागतो म्हणून पिते ऐक. आमेन. आमेन. बोलो येशू मसीह की, येशू मसीह की, येशू मसीह की.